हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 10 नंबरच्या श्लोकावरचा विचार करत होतो. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिर्मतामस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे सर्व भूताचं जो कारण आहे तो सर्व भूताचं कारण असं सनातन तत्व जे बीज रूपानं तत्व असलेलं ते मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि बुद्धिमान मनुष्यातली जी बुद्धी आहे किंवा तेजस्वी लोकांमधलं जे तेज आहे ते मी आहे असं वर्णन केलेलं आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण 40-41 नंबरच्या ओव्यापर्यंतचा विचार केलेला होता. मला वाटते 42 ओव्यापर्यंतचा विचार झालेला आहे. पै आधीची नि अवसरे विरुडे गगनाची नि अंकुरे जे अंतिगिरी अक्षरे प्रणवपिटीची 40 नंबरची ओवी. 41 नंबर जव हा विश्वाकार असे तव जे विश्वची सारकी दिसे मग महाप्रलय दिसे कैशेनी नव्हे. ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातात तुझ देज तसे. मागच्या चिंतनामध्ये ही 42 नंबरच्या ओवीचा आपण केलेला होता विचार. त्या अगोदर हे सतरूपानं असणारं तत्व आहे. विचार सांगितलेला होता की जे असत आहे त्या असताचं पासून सताची निर्मिती होत नाही याचा विचार छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा श्रोतीने केलेला आहे. त्यामुळे बीज हे वृक्षापासून होतं आणि फळं उत्पन्न करून नष्ट होत असतं. पण हे जे आहे यामध्ये जरा असा वेगळा विचार आहे. भगवंताचं बीज रूपानं असणारा भगवंत जे विश्वाला कारण आहे ते नष्ट होत नाही, ते सतरूपानं नेहमी असतं. तुका म्हणे बीजे बीज दाखवले पत्र पुष्पाले गेले वाया. तुकाराम महाराज बोलतात. त्यामुळं जे अनादि आहे आणि जे विश्वबीज आहे ते भगवंत त्याच्यामध्ये आपण पूर्ण ज्ञान सांगतो म्हणतात. या अनादि म्हणजे ज्याला अधिक सुरुवात नाही आणि सहज म्हणजे आपण विचार केला होता ज्या ठिकाणी कृत्रिमता कोणत्या प्रकारची नसते. जे भगवंताची परमात्म्याची सृष्टी आहे ना त्या ठिकाणी कुठलीही कृत्रिमता आपल्याला बघायला मिळत नाही. कृत्रिमता कशाला म्हणायची? ज्यामध्ये नेहमी बदल होत राहतो त्याला कृत्रिमता म्हणतात. पण भगवंताचे तत्वज्ञान ईश्वराचं बैठक ईश्वराची जी व्यवस्था आहे त्यामध्ये कधीही बदल झालेला नाही. सूर्य पाणी सगळे आकाश या सगळे जे महाभूत आहेत त्या महाभूतांचं चलनवलन जे आहे ते नित्य नियमानं आणि अगदी न चुकता सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळं याला अनादि जे म्हटलेलं आहे मायेला अनादि म्हटलं आहे बरं काय. पण मायेला अनादि जरी म्हटलं असलं तर ती सहज नाही. मात्र सहज म्हणजे कशी त्याला व्यवस्थित हाताळता येईल अशी नाही म्हणून ती सहज नाही. परब्रह्म मात्र सहज आहे. म्हणून या ओवीमध्ये ऐसे अनादि जे सहज ते मी जे अनादि आहे आणि सहज आहे ते मी आहे. जे विश्वाचं बीज आहे ते तुला मी दाखवतो. आता 43 नंबरची ओवी माऊली काय बोलतात बघा. मग उघड करुणी पांडवा जे हे आणशी सांख्याची या गावा तै याचा उपयोग वरवा दे कशील. तुला उपयोग कधी होईल? तू आता जे ज्ञानाने उघड करून विचाराच्या गावात आणशील तर हे विश्व व बीज यांचा नित्य आणि अनित्याचा विचार करशील तर या विचारांचा नीतिधर्म भक्ती आणि मोक्षासाठी चांगलाच उपयोग तुला अनुभवायला येईल. याचा उपयोग निश्चित होईल. नीतिधर्मासाठी भक्तीसाठी मोक्षासाठी होईल. पण केव्हा? तू ज्ञानानं विचाराच्या गावाला जाशील.
त्याला सांख्याची या गावा शब्द वापरला आहे. सांख्य शब्दाचा सोपा अर्थ ज्ञानच आहे. आपण सांख्य तत्वज्ञान बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये. त्याचा अर्थ सर्वसाधारणपणे अर्थ शास्त्रीय भाषेमध्ये आणि ती सांख्यिकी एक वेगळा गटच आहे. इथं आपण थोडक्यात घेऊया की तो सांख्य म्हणजे ज्ञानानं. तू ज्ञानाच्या गावाला जाशील केव्हा? हे ज्ञानाने उघड करून जर तुला उघड लक्षात आलं तर तुला ते कळेल. ते ज्ञानानंच जाणता येईल, विचारानं जाणता येईल. आणि जे हे आनिशी सांख्याची आगावा म्हणजे विश्व व बीज यांचा नित्यानित्य विचार करशील. विश्व जे आहे ते विश्व आणि त्याचं बीज जे आहे ते त्याचं कारण आहे. विश्व हे कार्य, बीज हे कारण आहे असा तू विचार केला पाहिजेस. यातलं नित्य जे आहे ते बीज आहे आणि अनित्य आहे ते विश्व आहे. अनित्य म्हणजे ज्याचा नेहमी बदल होतो, ज्याचा नाश होतो, जे सदा सर्व काळ टिकत नाही, जे त्रिकाला बाधित नाही, ज्यानं त्रिकालानं ज्याचा बाध होतो त्याला अनित्य म्हणतात. असं विश्व आहे. पण तू तसा विचार केलास तर, पण विचार कोणता? सार कोणतं, असार कोणतं, नित्य कोणतं, अनित्य कोणतं आणि आत्म कोणतं आणि अनात्म कोणतं, अशा 3 प्रकारचा विवेक तू जर वापरलास तर तू काय करशील? ज्ञानाच्या गावात जाऊन पोचशील. म्हणजे आणि ते तुझ्या उपयोगाला येईल. त्यामुळे विचार केल्याशिवाय हे तुला उपयोगाला येणार नाही. कितीही कर, क्रियेनं कितीही परमार्थ कर, उपयोगाला येणार नाही. कारण ते क्रिया ही नष्ट होणारी गोष्ट आहे. पण विचार हे चिरंतन असतात. आणि विचार निर्विचार अवस्था जी प्राप्त होते ती विचारानंच होत असते. त्यामुळे विचार केल्याशिवाय तुझ्या उपयोगाला येणार नाही. कारण विश्वाचं बीज हे कारण जे आहे ते विचाराशिवाय कळत नाही. हे विचारच केला पाहिजे म्हणतात. म्हणून काय केलेलं आहे? उपाधी त्यागाशिवाय ते कळणार नाही आणि त्यासाठी विचार करावा लागेल. निरुपाधिक तत्व हे केव्हा कळतं? तर उपाधीची व्यावृत्ती केल्यानंतर व्यतिरेक करावा लागतो. उपाधी जेव्हा घालवतो आपण, बाजूला करतो, त्यावेळी राहते ते तत्व नित्य तत्व असतं. उपाधी हे अनित्य आहे आणि उपाधीच्या पाठीमागं असलेलं तत्व जे आहे ते नित्य आहे. असा विचार जेव्हा करशील म्हणजे उपाधींचा त्याग करशील तेव्हा विचारानं तुला उपाधीचा त्याग केल्यानंतर निरुपाधिक असलेल्या तत्वाचा अंदाज येईल किंवा तुला कळायला लागेल. ते म्हणजे तू सांख्याच्या गावाला जाशील. आनिशी सांख्याची या गावा असा शब्द वापरलेला आहे. सांख्य शब्द हा ज्ञानवाचक आहे. त्यामुळं सूक्ष्म बीज विचाराशिवाय आपल्याला कळणार नाही आणि त्यासाठी सूक्ष्म आणि एकाग्र शुद्ध बुद्धी लागते. अन्यथा ते कळत नाही. इथं बुद्धीसाठी माऊलींनी स्वतंत्र उभी टाकलेली नाही, तरी सुद्धा खरा अर्थ तोच आहे. इथं विवेक हा शब्द जो वापरलेला आहे कसा? उघड करुनी पांडवा जे हे आनिशी सांख्याची या गावा म्हणजे विचाराच्या गावाला आणशील तर. विचाराचं गाव शब्द आहे विवेक आणि विचाराचा संबंध बुद्धीशी आहे. त्यामुळे माऊलीने बुद्धीच्या वरती उभी टाकलेली नाही. कारण बुद्धीचं त्यात शब्द आहे बघा, बुद्धीर्वता अस्मी. मी बुद्धिवानाचा बुद्धी जी आहे ती मी आहे. यासाठी स्वतंत्र उभी नाही, पण ती उभी या अर्थानं वापरलेलं आहे की त्यासाठी हा सूक्ष्म बीज आहे, जे कारण बीज आहे ते कारण बीज जाण्यासाठी सूक्ष्म बुद्धी लागते. अन्यथा ते कळत नाही. त्यासाठी एकाग्र बुद्धी लागते, शुद्ध बुद्धी लागते. 3 गोष्टी बुद्धीच्या आहेत बघा. जी शुद्ध बुद्धी ज्याला म्हणतात ना, किंवा अंतःकरण शुद्ध झाले ज्याला म्हणतात, ती बुद्धी सूक्ष्म असते, ती एकाग्र असते आणि ती शुद्ध असते. म्हणजे शुद्ध असायला पाहिजे, एकाग्र असायला पाहिजे आणि सूक्ष्म असायला पाहिजे. तीच बुद्धी मोक्षाचा, आत्मज्ञानाचा निश्चय करू शकते. अन्यथा आत्मज्ञानाचा निश्चय होणार नाही. सामान्य बुद्धीला ते कळणार नाही. त्यासाठी कठोपनिषद सांगतच ना आपल्याला, दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. कठोपनिषदाची श्रुती आपल्याला सांगते, दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या, तुझ्या बुद्धीला ते दृष्टीगोचर होईल. कोणत्या बुद्धीला? सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. अत्यंत सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीलाच भगवंताचं दर्शन होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर इथे तोच विचार सांगितलेला आहे
की त्या विचारानं आपल्या लक्षात येईल की इथं सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म, अतिशय एकाग्र बुद्धी असायला लागते, त्याशिवाय ती कळत नाही. म्हणून इथं म्हणतात की त्यासाठी दृश्यते त्वग्र या बुद्धी लागते. म्हणून तत्वाचा विवेक करणारा जो असतो तोच खरा बुद्धिमान असतो. बुद्धीशिवाय, विचाराशिवाय, विवेकाशिवाय ते तत्व कळत नाही. म्हणून तत्वाचा विवेक करण्याचं सामर्थ्य हे तत्वदर्शी जे आहेत त्या संतांजवळ असतं. उपाधीचा निराश करून पाठीमागचं तत्व बघणारे जे असतात ते तत्ववेत्ते असतात. अशी माऊलींची उभी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत. उपाधीच्या पाठीमागचं चैतन्य ते तत्वज्ञ संत स्वीकारते. तत्वज्ञ म्हणजे तत्वदर्शी, ज्यांना तत्वाचं दर्शन झालंय, आत्मदर्शन झालंय, तेच फक्त काय करू शकतात, याचा वेध घेऊ शकतात. म्हणून तू विचाराच्या गावानं जा तरच तुला ते उपयोगाला येईल. आणि उपयोगाला येत नाही त्या परमार्थाला काय किंमत आहे सांगा. जगण्यासाठी जर माझ्या उपयोगाला जर परमार्थ येत नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, फार सुंदर आहे, की जो वेदांत व्यवहार उपयोगी नसेल तो वेदांतच नव्हे, आणि जो व्यवहार वेदांताशी संबंध ठेवून होत नाही तो व्यवहारच नव्हे. व्यवहारानं वेदांताशी जोडून घेऊन व्यवहार व्हावा. आणि दुसरी गोष्ट, वेदांताचा उपयोग व्यवहारासाठी झाला पाहिजे. दोन एकमेकावरती अवलंबून आहेत. त्यामुळे व्यवहार म्हणजे माझं जीवन आणि वेदांत म्हणजे शास्त्र, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये समन्वय असला पाहिजे. जर समन्वय असेल तर जीवनाभिमुख साधना, आमचे आदरणीय परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचं वाक्य आहे ते, जर माझी साधना हळूहळू हळूहळू पहिल्यांदा शास्त्राभिमुख, ईश्वराभिमुख आणि नंतर जीवनाभिमुख झाली पाहिजे. जर जीवनाभिमुख साधना झाली नाही तर त्याला सहजता येत नाही. तिथं कुठं नाही कुठंतरी कृत्रिमता राहते. म्हणून विचाराच्या गावाला आपण जायला पाहिजे. विचाराकडे त्याला घेऊन गेलं पाहिजे. विचाराच्या द्वारे त्याचा धांडोळा घेतला पाहिजे, तरच ते आपल्या उपयोगाला येईल. आणि उपयोगाला येणं म्हणजे माझा व्यवहार अतिशय आध्यात्मिक व्यवहार होणं, पारमार्थिक व्यवहार म्हणतात. हा पारमार्थिक प्रपंच जो आहे, हा पारमार्थिक प्रपंच या दोन्हींच्या समन्वयातून होतो. त्यामुळे जो खरा वेदांत कोणता, जो व्यवहाराला उपयोगी पडतो, आणि खरा व्यवहार कोणता, जो वेदांताला धरून केला जातो. हे वाक्य गोंदवलेकर महाराजांचं आहे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज बोलतात, वेदांताला धरून जो व्यवहार केला जातो ना तोच खरा व्यवहार. नंतर मग बरकटणं आहेच की, म्हणजे शास्त्राला धरून, वेदांच्या वेदविहित कर्मांना धरून जो व्यवहार केला जातो तोच खरा व्यवहार आहे. आणि दुसरी गोष्ट, व्यवहारात उपयोगी पडतो तोच खरा वेदांत आहे. असं खूप वेदांताच्या प्रक्रिया आणि हे पाठांतर करून का उपयोग आहे का त्याचं सांगा बघू. किंवा जर एखादा पाठांतर केलेला पंडित आपल्यासमोर मांडत असेल तर त्याचा उपयोग मला काय आहे सांगा बघू. शब्दांचाच खेळ नुसता असतो ना. या शब्दाच्या अरण्यामध्ये गेल्यामुळं आपण फिरतच राहतो चक्रव्यूहासारखं. हे असं आहे, हे ब्रह्म आहे, माया आहे, जीव आहे, जगत आहे. आपल्याला नेमकं माझा ह्याच्याशी काही संबंध आहे हे तरच उपयोगाला येईल. माऊली काय बोलतात बघा, याचा उपयोग बरवा देखशील. खरंच त्याचा उपयोग काय आहे तो तुला कळायला लागेल जर तू सांख्याच्या गावाला आलास तर. म्हणजे हे अनादि असलेलं तत्व, हे विश्वबीज जे आहे, हे सनातन बीज तुला कळेल. पण केव्हा, विचारानं तू उपाधींचा त्याग केलास की निरुपाधिक असलेलं चैतन्य जे आहे ते मीच आहे हे तुला समजायला लागेल. म्हणजे तू समज, झाडाला बाजूला कर, फळांना बाजूला कर, फुलांना बाजूला कर, मुळांना बाजूला कर, देठांना, बुंद्याला बाजूला कर वृक्षाच्या, तुला शिल्लक राहील ती बीज दिसायला लागेल. बीजाशिवाय वृक्ष नाही. तसा हे विश्वबीजाला पाठीमागं भगवंत कारण आहेत. भगवंताची कारण आणि विभूती सांगायला चालू केलेली आहे माऊलीने, आणि माऊली विविधतेने पटवून देतात. पण हे कळायला विवेक लागतो. विवेकासाठी एकाग्र बुद्धी लागते. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. अशी सूक्ष्मदर्शी बुद्धी असायला लागते. म्हणून अशा बुद्धिमंतांची, तत्वदर्शीची बुद्धी मी आहे असं भगवंत बोलतात. जी बुद्धी निरुपाधिक चैतन्य पाहते, उपाधीचा त्याग करून त्याच्याकडे पाहते, ती बुद्धी मी आहे. जी बुद्धी असा विवेक करते, जे नको आहे ते बाजूला टाकतं. जसा एखादा राजहंस पक्षी आहे की जो पाणी बरोबर बाजूला करून दुधाचंच फक्त सेवन करतो.
हा नित्यानित्य विवेक शब्द जो आहे तो नित्य आणि अनित्य कुठला ते पाहिलं पाहिजे. सार कोणतं आणि असार कोणतं ते पाहिलं पाहिजे. सारासार विचार हरिपाठ. सारासाराचा विचार करणं हाच हरीला प्राप्त करण्याचा मार्ग आहे असं माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. त्रिगुण सार आणि निर्गुण ते सार आहे. तूच सगुणाचा म्हणजे त्रिगुणाचा त्याग करून टाक आणि सगुण निर्गुण जे आहे त्या निर्गुणाचा स्वीकार केला पाहिजे. आणि निर्गुणाचा स्वीकार करायला बुद्धी तल्लक असावी लागते, सूक्ष्म असावी लागते. अशा बुद्धिमंतांची जी बुद्धी आहे, जी असा धांडोळा घेते, जे असा वेध घेते भगवंताचा, ती बुद्धी मी आहे असं माऊली बोलतात. त्यामुळे बुद्धीला विवेक करतो आणि तीच सार आणि असार, आत्मा आणि अनात्म या विवेकाद्वारे भगवंताची ओळख करून घेत असते. बुद्धीला फार महत्व आहे बरं काय. म्हणून बुद्धीनं परमार्थ करणं ही टोकाच्या परमार्थाची स्थिती आहे बरं काय. उच्च स्थिती कोणती असेल परमार्थातली? परमार्थातलं उच्च साधन जे आहे, जी साधनं आपण वापरतो भगवत प्राप्तीसाठी, त्या साधनामधले एक साधन जे आहे ते बुद्धी सर्वश्रेष्ठ दर्जाचं साधन आहे. ज्या बुद्धीनं परमार्थ कळतो, ज्या बुद्धीनं विचाराने विवेक कळतो आणि वैराग्य येतं, म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. आणि म्हणून हरीला प्राप्त करणारी बुद्धी तीच बुद्धी सूक्ष्म आणि तत्वदर्शी असते. अन्यथा इतर बुद्ध्या आमच्या आहेतच की, त्या कुठं काय विचार करतात त्या कुठल्या भगवंताचा? ती बुद्धी फक्त व्यवहार करते आणि पोटाचाच विचार करते, बाकी काही करत नाही. हा माझा, हा परका, हे छोटा स्थूल मनाचा विचार करते. हा माझा शत्रू आहे आणि हा मित्र आहे, एवढाच ठोकळ मनानं विचार माझ्या बुद्धीत येतो. पण तत्वदर्शी संतांच्या बुद्धीमध्ये तो विवेक नित्य अनित्य किंवा सारासाराचा विवेक केलेली ती बुद्धी जी असते ती बुद्धी श्रेष्ठ दर्जाची आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि बुद्धीचा नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणखीन एक ओळ आहे हरिपाठामध्ये. आपल्यापैकी हरिपाठ कोण वाचत असतील ज्ञानेश्वर महाराजांचा 27 अभंगाचा, तर त्यांना सुद्धा त्यातला वेदांत आहे ना, तो वेदांत कळेल. तर त्यामध्ये शब्द आहे बघा, काय म्हणले? बुद्धी हरिबुद्धी जपे तो नरद. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. जी बुद्धी भगवंताला प्राप्त करायला जाते तीच बुद्धी खरी आहे आणि ते त्याचं वैभव आहे. नाहीतर माझी बुद्धी संसार प्राप्त करायचाच प्रयत्न करते ना. म्हणून इथं शब्द वापरला आहे, जो बुद्धी जे वापरलेला आहे, विवेक जो वापरलेला आहे, तो त्या दृष्टीने वापरलेला आहे. म्हणून अशी बुद्धी, कारण बुद्धीची श्रेष्ठत्व कशाबद्दल आहे बघा, कारण बुद्धी हे प्रतिबिंबित होणारं, भगवंताचं प्रतिबिंबित होणारं ठिकाण आहे. अन्य कुठेही भगवंताचं प्रतिबिंब पडत नाही, अन्य कुठेही आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडत नाही, ते बुद्धीमध्ये असतं. बुद्धी सात्विक आहे, ती तम आणि रज गुणा रहित आहे. त्यामुळं बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धी ही भगवंताच्या जवळ आहे. शेवटी मला वाटते 43 नंबरचा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. त्यामध्ये म्हणतात इंद्रियांना पराहू, काय म्हणते शब्द वापरलेला, इंद्रियांच्या पलीकडे मन आहे आणि मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, कारण बुद्धीजवळ परमात्मा राहतो. अशा अर्थाचा तो श्लोक आहे. बघून घ्यायला हरकत नाही. इंद्रियांना पराहू काय शब्द वापरलेला आहे तो बघण्यासारखा आहे. त्याचा 3ऱ्या अध्यायातलं बघा आपण, तर त्यामध्ये म्हणतात इंद्रियांच्या पलीकडे मन आहे आणि इंद्रियाच्या पलीकडं म्हणजे तर इंद्रिय हे अलीकडं आहे आणि आमचा व्यवहार सगळा चालतो ना मन आणि इंद्रियामध्ये चालतो. बुद्धीमध्ये जेव्हा व्यवहार चालायला चालू होईल त्याच विवेक, आणि तो माऊली म्हणतात त्याप्रमाणे जे आणीशी सांख्याची या गावा, म्हणजे सांख्याच्या गावामध्ये ज्ञानाच्या प्रदेशामध्ये तुझा प्रवेश होईल. म्हणून इथं बुद्धीचा थोडासा विचार आपण विस्तार केलेला आहे. कशावरून? तर इथं विवेक शब्द वापरला आहे. म्हणून याचा विचार करायला पाहिजे, हे उपयोगाला यासाठी याचा विचार करायला पाहिजे. म्हणून काय म्हटलं तर मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या जवळ परमात्मा राहतो. म्हणून बुद्धीमध्ये भगवंताचं प्रतिबिंब पडतं, त्याला चिदाभास किंवा जीव म्हणतात. म्हणून प्रतिबिंबित करणारी आरशासारखी कोण आहे
तर ती तेज तत्वाची आधी आणि सात्विकाची सांगितलेलं आहे. तिथं सात्विक सत्वगुणापासून तेज महाभूतापासून बनलेली ही बुद्धी आहे आणि ती बुद्धीच परमात्म्याला लवकर ग्रहण करू शकते आणि ग्रहण करण्याची त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून तू बुद्धीच्या द्वारे परमार्थ केलास तर तुझ्या उपयोगाला येईल. मन आणि इंद्रियापेक्षा हे सूक्ष्म, हे भगवंताला प्रतिबिंबित करणारी बुद्धी आहे. म्हणून मन इंद्रिय ही रजतमापासून बनलेली आहेत, इंद्रिय तमोगुणापासून बनलेत आणि मन हे रजोगुणापासून बनलेलं आहे. बुद्धी मात्र सात्विक गुणाची आहे, ती तेज तत्वाची आहे आणि तेज तत्व बुद्धीत आणि ज्ञानी पुरुषामध्ये ते प्रकट दिसतं. आमच्यामध्ये पण आहे, पण प्रकट रूपानं दिसतं ते संतांच्या ठिकाणी. म्हणून संतांच्या ठिकाणी ते प्रकट रूपानं दिसल्यामुळं त्याचा वेध त्यांना घेता येतो. माऊली बोलतात, मग उघड करुणी पांडवा जे हे आणशी सांख्याची या गावा तै याचा उपयोग बरावा देखशील. त्याच वेळी त्याचा मोक्षासाठी तुला उपयोग होईल, तुला भक्तीसाठी त्याचा उपयोग होईल, व्यवहार करण्यासाठी सुद्धा उपयोग होईल. इथे शब्द वापरलाय विचारांचा उपयोग नीती धर्मासाठी, भक्तीसाठी, मोक्षासाठी चांगलाच झालेला तुला अनुभवाला येईल. देखशील म्हणजे तुझ्या अनुभवात येईल. हे मग उघड करुणी पांडवा आता जे हे आणशी सांख्याची या गावा. 43 नंबर 44 नंबरची उभी काय बोलते बघा. परी हे अप्रासंगिक आलाप. आलाप शब्द म्हणजे जे उपयोगाचं नाही त्याला म्हटलेलं आहे अप्रासंगिक. अप्रासंगिक शब्द आहे म्हणजे ह्या प्रस्तुत असलेल्या विषयाला सोडून असलेलं माझी बडबड आहे. आलाप म्हणजे माझी बडबड व्यर्थ बोलणं, त्याला आलाप शब्द इथं अर्थ घेतलेला आहे. आलाप गाण्यातला एक आलापाला व्यर्थ म्हणत नाहीत, मात्र शास्त्रीय गाण्यामधला जो आलाप असतो तो व्यर्थ नसतो. इथं मात्र आलाप शब्द माऊली जे वापरतात ते उगीच बोलायला लागलोय मी, म्हणजे मी विषय सोडून बोलणं याला आलाप म्हणतात. जरी ते शब्द चांगले असले, त्याचं स्पष्टीकरण जरी चांगलं असलं तरी विषय सोडून असेल तर त्या स्पष्टीकरणाला अर्थ काय राहतो. एखादी ओवी आणि एखादा अभंग आहे, त्या अभंगाशी संबंधी बोललेलं आणि ओवीशी संबंधी बोललेलं हे प्रस्तुत विषयाला धरून असतं. पण एखादं चांगलं स्पष्टीकरण निरूपण आहे पण विषय सोडून असेल तर आपल्याला ते आवडत नाही. त्याचाच अर्थ इथं म्हणतात की प्रस्तुत विषयाला सोडून असलेलं माझं बोलणं आता राहू दे, पण हे अप्रासंगिक हिथं बोलायला नको पाहिजे होतं. हा प्रसंग नाही पण मी बोललो. हा अप्रासंगिक आलापू. आता असं तू बोलो संक्षेप. संक्षेप म्हणजे ते आता ज्यामुळे आता विषयांतर न होईल असं थोडक्यात संक्षेपानं मी बोलतो. तर काय पुढे शब्द आहे बघा. जाण तपियांच्या थाई तप ते रूप माझे. आणि श्लोकात काय सांगितलंय, काय म्हणतात ते, बुद्धिर्मतामास्मी तेजस्विनामहम. म्हणजे तेजस्वी लोकातलं जे आहे परितपियाच्या थाई तप ते मी आहे. बीजम मा सर्वभूतानाम. बर, परी हे अप्रासंगी आलाप. आता अस्तु बोलो संक्षेप. जाण तपियांच्या थाई तप ते रूप माझे. जे तपस्वी लोक आहेत त्या तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारं जे तप आहे, तप म्हणजे कष्ट आहे, साधनेचं जे कष्ट आहे ते माझं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ह्या तपाची उदाहरणं पण दिलेली आहेत. 17व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कायिक तप, मानसिक तप, वाचिक तप आणि परत गुणानुसार जी तप आहे, सात्विक तप, राजस तप किंवा तामस तप, अशी वेगवेगळ्या प्रकारचे तपाची उदाहरण दिलेली आहेत. आणि प्रत्येक तपस्व्यांच्या ठिकाणी असणारं जी साधनेसाठी जी बुद्धी किंवा जे तप आहे, कष्ट आहे, ते माझं स्वरूप आहे. तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारे तप माझं आहे. तर माऊली तरी काय म्हणतात, परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे सर्वश्रेष्ठ दर्जाचं तप आहे. सगळ्यात मोठं श्रेष्ठ कोणतं तप, जे भगवंताच्या प्राप्तीसाठी केलं जातं ते खरं तप. बाकी तपाचे वेगळे खूप काहीतरी वेगळे आहे शब्द आहे. तप आहे, दान आहे, पुण्य आहे, हे वर्णन केलेले आहेत ना ग्रंथामधून. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या काहीतरी कराव्यात मृत्यूपूर्वी म्हणतात. तप करावं, यज्ञ करावं, दान करावं, पुण्याची प्राप्ती ज्यातून होते अशा सगळ्या क्रिया तपामध्ये मोडतात. त्यामुळे तप म्हणजे कष्ट घेणं. मग कष्ट कशासाठी घेतात, स्वर्गाच्या प्राप्तीसाठी सुद्धा तप करणारे खूप आहेत.
त्यामुळे ते त्या तपाला तप म्हणत नाहीत माऊली. माऊली म्हणतात जे परमात्म प्राप्तीसाठी जे तप केलं जातं ते तप मी आहे. तपस्वीच्या ठिकाणी असलेलं तप हे मी आहे. त्यामुळे यज्ञ, दान, तप हे श्रेष्ठ दर्जाचे पुण्यप्राप्तीचे मार्ग आहेत. पण खरं पुण्य कोणतं? ज्या पुण्यामुळं भगवत प्राप्ती होते ते खरं पुण्य. इतर पुण्याला काय आहे? जन्ममरण आहे, येणं जाणं आहे, ते पापासारखंच आहे. पुण्य हे पापासारखंच आहे, कारण त्यानं जन्ममरणाच्या येजदाऱ्या संपत नाहीत. ज्यानं जन्ममरणाच्या येजदाऱ्या संपत नाहीत ते पापच आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तपस्वी लोकांना ती तितिक्षा आणि तपाची शक्ती देणारं जे आहे ते तत्व मी आहे. एखादा तपस्वी बसला आणि तो तप करायला लागलेला आहे, आता त्याला शक्ती देण्याचं काम जे आहे ते भगवंत करत असतात. परमार्थाच्या साधनेला शक्ती देण्याचं काम भगवंत करत असतात. म्हणून जे तपस्व्यांच्या ठिकाणीचे जे कष्ट दिसतं आपल्याला, ते कष्ट भगवंताच्या प्रेरणेचं असतं. ते शक्ती सगळी भगवंताची असते. तपाला खरी गोष्ट काय लागत असेल तर तपश्चर्या शब्द जो वापरला तो तितिक्षेसाठी आहे. तपश्चर्या वेगवेगळ्या प्रकारची तप केली जातात. उदाहरणार्थ कायिक, वाचिक, मानसिक म्हटलेलं आहे ना, म्हणजे शरीराने केलं जातं, वाचेने केलं जातं आणि मनानं पण केलं जातं. आता ह्या तिन्ही प्रकारच्या तपांचा उल्लेख आपल्याला म्हणजे जरा विस्तार होईल, आपण आता बघणार नाही. फक्त एकच बोलतात माऊली, कायिक असू दे, मानसिक असू दे किंवा वाचिक तप असू दे, त्या वाचिक तपाच्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे ते मी पुरवतो. त्यातलं जे मूळ तत्व आहे ते मी आहे. तपस्व्यांचं तप ते मी आहे. आणि हे जर वर्णन बघितलं तर भगवंत सगळीकडे भरून उरलेला आहे याची आपल्याला जाणीव व्हायला लागेल. 44 नंबरची ओवी. आता पुढील श्लोक क्रमांक 11 आता आपण सुरू करतोय. आता वर्णनाने वेगळी, आता वेगळी विभूती सांगायला सुरुवात केलेली आहे. अगोदरच्या विभूतीमध्ये वर्णन करताना माऊलींनी बीजम मा सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम, जे बीज रूप आहे सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी ते माझं आहे. आणि बुद्धिमत्तांची बुद्धी आणि तपस्व्यांच्या मधलं तप मी आहे. अशा 3 गोष्टी मागच्या श्लोकामध्ये विभूती सांगितल्या. आता 11व्या श्लोकामध्ये बोलताना म्हणतात बलम बलवतांच अहम. अहम म्हणजे मी आहे. बलवंतामधलं बलवंतामधलं जे बळ आहे ते मी आहे. आणि काम राग विवर्जितम, ते बल कसं आहे? काम आणि राग नसलेलं. काम म्हणजे इच्छा आणि राग म्हणजे आसक्ती. 2 गोष्टी त्यामध्ये आहेत. ज्यामध्ये इच्छा नाही आणि ज्यामध्ये आसक्ती नाही, असं आसक्तीरहित आणि इच्छारहित असलेलं बळ जे आहे ते बळ मी आहे. आणि दुसरी गोष्ट, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. दुसरा एक काम आहे आणि तो काम कसा आहे? धर्मा अविरुद्ध, धर्माला विरोध न करणारा. अविरुद्ध शब्द आहे. धर्मा अविरुद्ध म्हणजे धर्माला विरोध न करणारा, म्हणजे धर्माला सहकार्य करणारा, धर्माला अनुकूल असलेली इच्छा हे माझं स्वरूप आहे. फार खोच मारली आहे बरं काय, त्यामध्ये अतिशय खोच मारलेली आहे भगवद्गीताकारांनी की कसं कोणता काम म्हणजे काम भोगायला विरोध तर दर्शवला नाही, पण त्याला चौकटीत ठेवलेला आहे. त्याला कसं ठेवलेलं आहे? बंदिस्त करून ठेवलेलं आहे. भोगायचं पण कसं? बंदिस्त पद्धतीनं त्या चौकटीत आणि नियमाच्या द्वारे संयमित असा जो भोग आहे, धर्ममान्य असा जो भोग आहे, कामभोग, ते माझं स्वरूप आहे. असं थोडक्यात याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं काही ज्ञानेश्वरीमध्ये हे श्लोक पाठोपाठ टाकलेले आहेत. आता आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी जी परमपूज्य खंदारकर महाराजांची पाहतो किंवा साखरी महाराजांची पाहतो, त्या तिन्ही ज्ञानेश्वरीमध्ये एकत्र त्याचा एक 10 आणि 11 नंबर श्लोक टाकून त्यावरच्या ओव्या माऊलींनी लिहिलेल्या आहेत. पण जरासं वेगळ्या पद्धतीने केलं तर 44 नंबरच्या ओवीपर्यंतचा हा 10 नंबरचा श्लोक आहे. आणि 45 नंबरपासून पुढे जे येणाऱ्या इतर ज्या ओव्या आहेत म्हणजे जवळजवळ 52 नंबरच्या ओवीपर्यंत हा 11 नंबर श्लोकाचं निरूपण आहे. 45 ते 52 हा श्लोक क्रमांक 11 आहे. आपण जर आपल्या पुढ्या जर ज्ञानेश्वरी असेल तर 45 नंबरच्या वरती लिहून ठेवावं श्लोक क्रमांक 11.
असं जर लिहिलं तर आपल्याला लक्षात येतं ते अभ्यासासाठी. बाकी सगळी ज्ञानेश्वरी एकत्र आपण वाचायला लागलो की त्याचा विचार करायची काही गरज नाही. इथं मामुली बोलतात बलम बलवतांच अहम काम राग विवर्जितम धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भरतकुल उत्पन्न अर्जुना. भरतर्षभ म्हणजे काय? भरतकुलामध्ये जन्मलेल्या अर्जुना, मी आता तुला सांगतो की जो उदाहरणार्थ इच्छा ज्याला म्हणले अप्राप्त विषयांची इच्छा, याला काम म्हटलेलं आहे. आणि दुसरं प्राप्त नष्ट होऊ नये असं वाटणं, याला आसक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे काम आणि आसक्ती. कामासक्ती एक वेगळा शब्दाने आहे, पण इथं दोन अर्थानं विचार केला दोन शब्दाच्या द्वारे तर काम आणि आसक्ती. काम कशाला म्हणलेलं आहे? जे विषय अशक्यप्राय आहेत की ज्याची पूर्ती करणं. विषय कसे आहेत? तर विषय हे न संपणारे आहेत, त्याचा भोग कधीच संपतच नाही. म्हणून अप्राप्त विषयांची इच्छा याला काम म्हणलेलं आहे. एक झालं की दुसरी इच्छा निर्माण होते, अशा विषयांच्या इच्छेला काम म्हटलेलं आहे. आणि मला जे प्राप्त झालेलं आहे ते नष्ट होऊ नये असं मनातल्या मनात वाटतं, त्याला आसक्ती म्हणलेलं आहे. त्यामुळे आसक्ती आणि काम हे दोन्ही एकत्र राहतात. म्हणून इथे शब्द वापरताना माऊली बोलतात काम आणि राग रहित जे बलवानातले बल जे आहे, बळवंत लोकातला जे बळ आहे ते मी आहे. आणि नंबर 2 धर्माशी अविरुद्ध असलेला जो काम आहे तो मी आहे. धर्माशी अविरुद्ध म्हणजे धर्माला धरून जो काम भोगला जातो, नीतिमत्तेने शास्त्राला धरून जो काम भोगला जातो तो काम मी आहे. शास्त्र विरुद्ध धर्मविरुद्ध असलेला काम मी नाही असा त्याचा अर्थ आहे. जर धर्माला अविरुद्ध असलेला, धर्माला विरुद्ध असलेला काम हा आम्ही सामान्य पामर विषयी लोक भोगत असतो. परंतु सात्विक वृत्तीमध्ये ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्यांच्याबद्दलचं बोलणं आहे. ते काम जे भोग आहेत ते भोग कोणाला धरून भोगतात? ते धर्माला धरून भोगत असतात. म्हणून तो अविरुद्ध धर्मा अविरुद्ध भूतेषु कामो अस्मी भरतर्षभ, तो काम मी आहे असं वर्णन माऊली करायला चालू करतात. 45 नंबरच्या ओवीपासून माऊलींनी निरूपण करायला चालू केलेलं आहे. 45 नंबरची ओवी. बळिया माझी बळ ते मी जाण आढळ. सुंदर रचना कशी केलेली आहे बघा. बळिया माझे बळ जे बलवानातील कामरागाद्या दोषांनी न ढळणार. काय म्हणलं? अढळ. अढळ म्हणजे न ढळणार जे बळ आहे ते मी आहे. आणि बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. आता परत त्याचं सुंदर आता उपयोजन केलेलं आहे. आपण ह्यापूर्वी जे बुद्धीचं वर्णन घेतलंय बरं का, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता 10व्या नंबरच्या श्लोकामध्ये जे बुद्धीचं वर्णन होतं ते आता ह्या 45 ओवीमध्ये निम्म टाकलेलं आहे. म्हणजे निम्मा श्लोक 10वा आणि थोडासा श्लोक 11वा याचं मिक्सचर 45 ओवीमध्ये आपल्याला माऊलींच्या दिसतं. काय म्हणतात ते? बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. वास्तविक हे 10 नंबरच्या श्लोकामध्ये आलेला शब्द आहे. परंतु माऊलींनी 11 नंबरच्या श्लोकामधली एक ओळ आणि 10 नंबरच्या श्लोकाची एक ओळ करून निरूपण केलंय 45 नंबरच्या ओवीचं. कसं बघा. बळी हा माझी बळ ते मी जाण आढळ हा 11 नंबरचा श्लोक आहे. आणि बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी हा 10 नंबरचा श्लोक आहे. असू दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बुद्धीबद्दलचं बोलणं आत्ताच मागच्या 44 नंबरच्या ओवीमध्ये आपण विवेकाच्या संदर्भात पाहिलेलं आहे. इथं म्हणतात बलवंताची कामरागादी रहित असलेली न धरणारी दोषांनी न ढळणारे जे बळ आहे ते मी आहे. आणि बुद्धिमान लोकांची शुद्ध धर्मतत्वापासून न ढळणारी जी अचळ अविचलित अशी जी बुद्धी ती मी आहे. म्हणजे एक बळ आणि बुद्धी मी आहे. पण कोणतं बळ? तर काम राग विवर्जित असलेलं बळ मी आहे. आणि दुसरी बुद्धी कोणती? जी हलत नाही, विचलित होत नाही. ती कोणत्याही ठिकाणी अशी बुद्धी विचलित होत नाही. गुरुनापी न विचलती शब्द वापरलेलाच आहे. दुःखेश्व अनुद्विग्न नाही.
यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा. काय म्हणते आहे पुढाने काहीतरी आहे ते मला श्लोक आता आठवत नाही, पण गुरुनापीन विचारते. गुरुनापी म्हणजे सगळ्यात मोठात मोठं संकट जरी आलं तर त्यांची बुद्धी टळत नाही, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ म्हणजे प्रज्ञ म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी स्थिर आहे. वर्णन म्हणतात बुद्धी म्हणती केवळ बुद्धी ती मी, जे न ढळणारी बुद्धी आहे ती मी आहे. आणि दुसरी गोष्ट कामरागादी विकारानं ज्यांचं बळ ढळत नाही ते बळ मी आहे. कोणत्याही विकारानं ते इकडं तिकडं एक्साइट होत नाहीत, सुखानंही होत नाहीत आणि दुःखानंही होत नाहीत. अशा स्थिर बुद्धीची बुद्धी ते मी, आणि असं स्थिर बळ जे आहे ते मी आहे असं माऊली बोलतात. म्हणून न ढळणारे, कामरागादी दोषाने विचलित न होणारे बलवानातील बल ते मी, आणि अविचल शक्ती जी आहे ती भगवंत आहे. म्हणून शुद्ध धर्मतत्वापासून न ढळणारी बुद्धी मी आहे. जे बल काय करतं, कामनाने आसक्तीने युक्त असतं ना ते अहंकार निर्माण करतं. जो शक्तिवान आहे म्हणतो मी फार माझ्याकडे शक्ती आहे, मग धनाची शक्ती आहे, नंतर रूपाची शक्ती आहे, कुठली तरी सत्ता एखादी आहे, त्या सत्तेची ताकद आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना यामुळं अहंकार येतो. पण इथं माऊलीने खोच मारलेले आहे, जे बल कामनाने आसक्तीने युक्त आहे ते अहंकार निर्माण करतं. त्यामध्ये दुराग्रह आणि हट्ट असतो. अशी माणसं हट्टी असतात ना, मीच करणार, लात माडीन तिथं पाणी काढेन, असे काहीतरी शब्द वापरत असतात. माझ्यासारखा वाईट कोण नाही बरं का, असं काहीतरी बोलत असतात. माझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात असा कर्तृत्वाचा मद त्यांच्यामध्ये असतो. तर ही अशी असणारी जी ही आहे ना, तर ही जी बलवान माणसं आहेत ना ही घातकी आहेत. आणि ते बळ मी नाही म्हणतात माऊली. हे हट्टी लोकांचं, दुराग्रही लोकांचं बळ जे आहे ते मी नाही. त्यामध्ये पद किंवा ऐश्वर यांचा अभिमान असतो. बऱ्याच जणांना एखादा पद प्राप्त झालं ना त्या पदाबद्दलचा अहंकार येतो, आणि त्या पदाच्या शक्तीवरती, त्या पदाच्या बलावरती ते सामान्यांना तुच्छ लेखा लागतात. ते बळ मी नाही असं भगवंत सांगतात. जे बळ विचलित होत नाही, ज्याच्यावर कामाचा प्रभाव पडत नाही, ज्याच्यावर आसक्ती ज्याच्यामध्ये नसते, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, अशी निस्वार्थ असणारं जे बळ आहे ते बळ मी आहे असं माऊली म्हणतात. जे बळ मिळालेलं आहे ते कामना आसक्ती रहित आहे आणि ते भगवंताचं स्वरूप आहे. पदानं मिळणारा येणारा मद किंवा दर्प जो आहे तो दर्प घातकी आहे, अहंकार निर्माण करतो म्हणून सांगितलेला आहे. असा अहंकार निर्माण करणारं बळ काय उपयोगाचं नाही, कुणाला समाजालाही नाही, आणि भगवंत तर त्याला जवळच करत नाहीत. अशा अहंकारी माणसाला जो बलवंत आहे असून काय करायचं, बळाचा उपयोग कुठं करतो, ते बळ उपयोगाला कुठं आणतो, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जे बळ धर्माच्या कामासाठी आणि काम आणि राग विवर्जित आहे म्हणजे रहित आहे, तेच बळ हे माझं स्वरूप आहे असं माऊली बोलतात. म्हणजे त्यावरून आपल्या लक्षात येतं जे बळ मिळालेलं असतं ते कामनारहित असतं. म्हणून प्रत्येक इंद्रियामध्ये विचारलं तर बळ दिलेलंच आहे भगवंताने. डोळ्याच्या ठिकाणी शक्ती आहे की नाही पाहण्याची, आहे, बळ आहे. डोळ्याला कोणतं बळ दिलंय तर पाहण्याचं, कानानं बळ दिलंय ऐकण्याचं, प्रत्येकाला स्पर्श, त्वचेला बळ दिलंय स्पर्शाचं, प्रत्येक ठिकाणी बळ दिलं आहे. जिभेत पण शक्ती आहे. ती शक्ती कोणती आहे, स्वाद ओळखण्याची. ही सगळी शक्ती जी आहे, ऐकणं, पाहणं, स्पर्श करणं, ही सगळी शक्ती आहे. हे बल वापरताना कोणती वृत्ती आपली असते यावरून मनुष्याचा एखादा विकास किंवा अधपाठ ठरत असतो. हा मोठा मुद्दा भगवंत आपल्याला सांगतात. त्यावेळी आपली वृत्ती कोणती असते ते बळ वापरताना, कुणावर तरी प्रभाव टाकायचा, दादागिरी करायची म्हणून जर बळाचा वापर करत असेल तर ती वृत्ती ही भगवंताचं स्वरूप नाही. पण ज्या ठिकाणी कसलीच इच्छा नाही, काम नाही, कशाबद्दलची ओढ नाही, माझी कीर्ती व्हावी किंवा माझं नाव व्हावं असं ते बळ वापरताना त्याच्या मनातही विचार नसतो, ते बळ माझं स्वरूप आहे. ह्याचा विचार शांतपणे आपण केला तर लक्षात येईल बरं का. आणि आत्ता आपल्याला समाजामध्ये ते दिसतात ना बलवान असणारी मंडळी जी आहे त्यांच्याकडे शारीरिक शक्ती असते आणि एखाद्या सामान्याला ती छळत असतात. ह्याला काय बळ म्हणायचं काय,
हे बळ का उपयोगाचं सांगा? समाजघातकी आणि समाजामध्ये अशांतता निर्माण करणारं आणि सामान्यांना शांतपणे जगू न देणारं बळ हे काय भगवंताचं स्वरूप नाही. जे बळ समाजाची धारणा करतं, समाज टिकवण्यासाठी मदत करतं, गोरगरिबांना उपयोगाला येणारं बळ, ते बळ माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. म्हणून हे बळ वापरताना माझी अंतरंगातली वृत्ती कोणती आहे? आसक्ती काम रहित आहे काय काम रहित सहित आहे हे बघितलं पाहिजे. तिथं बळ वापरताना कुठंतरी दरडावणं, कुणाला तरी भीती दाखवणं, या भीती दाखवण्यामध्ये स्वार्थ जर असेल तर तो स्वार्थ भगवंताचं स्वरूप नाही. म्हणून बळ म्हणजे ओज. त्याला शब्द वापरलेला आहे बघा, ओज. योगाच्या प्रक्रियेमध्ये शब्द वापरलेला आहे ओज. जी बा जे धातू सांगितलेत ना त्यामध्ये ओज आहे. ओज म्हणजे एक प्रकारची फार मोठी शक्ती आहे त्यामध्ये, आणि हे बलाचा अर्थ तो आहे. त्यामुळे राक्षसी बळ जे आहे, दांडगाई करणारं जे बळ आहे, काय उपयोगाचं आहे ते उपयोगाचं नाही. ते काम राग रहित स्वार्थ रहित पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली इच्छा नको, कुठलाही स्वार्थ नको, असं ते बळ असायला पाहिजे. पण तसं बळ असतंय का? अलीकडला विचार केला तर त्या बळाचा किती दुरुपयोग केला जातो याची उत्तम उदाहरणं आपल्याला बघायला बाहेर मिळतील. आणि ही उदाहरणं बघितली की ते बळ मी नाही म्हणतात भगवंत. म्हणून त्या बळाचा इथं विचार केलेला नाही. जे बळ अढळ असतं, काय मावली बोलतात बघा, बळिया माझी बळ, म्हणजे बळवंत असणाऱ्या लोकांमध्ये असणारं जी ताकद आणि ओज आहे ते मी जाण आढळ, ते दोषांनी न ढळणार, म्हणजे एक्साईट न होणारं जे बळ आहे ती माझं स्वरूप आहे. आपण अजून याच्यावरती बोलायला पाहिजे 45 नंबरच्या ओवीवरती, पण आपण धरूया की आता आपण 44 नंबरच्याच ओवीचाच विचार केलेला आहे. अजून 45च्या ओवीचं फक्त इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्यामुळं वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.